महापातके पतित होते जीवन मुक्त हेळा मात्रे मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा विठ्ठल नाम अनेकापे काम नाही आता मोडोनिया वाटा सूक्ष्म मोडोनिया वाटा दुस्तर मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा गुरु प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांकते ज्योति कामोदि वक्रम कलानिशवाद पनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंच परिग्रहम प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न कंड निज बोध रूपम पूर्ण ब्रह्माय श्री सद्गुरुवे वामनाय नमोस्तुते नस्या पपरैसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरली निज धामा नमस्कार माझा श्री सद्गुरु सावळा रामा संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजति वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि लोकं शिरसापुरन्तं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता घ्यावे घ्यावे माझी
दीन दुर्बळाचे देवा वचन ऐका कमलापती मजरंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी भगवंताचं नामचिंतन करणं अत्यावश्यक आहे. परमात्म्याचं नाम पवित्र आहे, मंगल आहे, सुखदायक आहे आणि अपवित्रांना पवित्र करणार आहे. पवित्राणां पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां योपिता अस्वादीची सेवा मोठ्या आनंदाने उत्साहाने भक्तिभावाने ग्रामस्थ मंडळ मुक्काम पोस्ट गेगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा वार्षिक उत्साह सोहळा व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण मोठ्या आनंदाने उत्साहाने भक्तिभावाने आपण सर्वजण साजरा करतो आहे. गेल्या 32 वर्षापासून ही अविरतपणे अखंडरित्या चालू असणारी सेवा आणि यंदाच्या या 33व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना पहिल्या क्रमांकाची माझ्याकडं आलेली सेवा मानपाड्याला सुरेशदादांच्या घरी वडिलांच्या 13व्याच्या निमित्ताने कीर्तनाची सेवा होती. त्यावेळेला आमचे विठ्ठल भाऊ असतील दादा तुम्ही आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी भेटलो आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं महाराज आमच्या सप्त्यामध्ये तुम्हाला कीर्तनाची सेवा विठ्ठला. त्याच्यामुळं या ठिकाणी आयोजक नियोजक सर्व ग्रामस्थ मंडळ कोणा एकाचं नाव न घेता आपण सर्व भक्तिमान माता तरुण युवक अबाळ वृद्ध परिसरातील सर्व भाविक मंडळी महनीय मंडळी महाराज मंडळी अशा सर्वांच्या मार्गदर्शनाने तथा गुरुवर्य धनंजयदास महाराज तुंगेश्वर मठ तसेच धर्मदास बाबा तुंगेश्वर मठ या सर्व अधिकरून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपण 32 वर्षापर्यंत अविरतपणे ही भगवंताची सेवा समर्पित करत आलेलो आहे. आणि यंदाचं हे 33वे वर्ष आणि या 33व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना सुरुवात करत असताना माझ्यासारख्या लहान बालकाकडे आलेली सेवा विठ्ठला. सेवा आरंभे सकळ गुणनिधान करुणावरुणालय श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु सावळाराम बाबा महाराज सद्गुरु जोग महाराज आदी करून परिसरातील असलेले सर्व साधू संतांच्या चरणावरती परिसरामध्ये असलेले सर्व महनीय कीर्तनकार प्रवचनकार वारकरी संप्रदायाचे नामधारक आदी करून सर्वांच्या विषयामध्ये मनामध्ये प्रेमभाव व्यक्त करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो विठ्ठला. पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा आणि या सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचा जर विचार करायला गेलो तर या जगाच्या पाठीवरती अनेक संप्रदाय अनेक पंथ आहेत. आतापर्यंत नाना प्रकारचे संप्रदाय आले, नाना प्रकारचे संप्रदाय गेले, नाना प्रकारचे पंथ निर्माण होत आहेत आणि याच्या पुढे होतील सुद्धा. पण या जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय याच्या अगोदर झाला नाही आणि याच्या पुढे होणार नाही. याला कारण काय असेल तर एक कारण आहे, या जगामध्ये नाना प्रकारचे संप्रदाय नाना प्रकारचे पंथ आहेत आणि परमार्थाकरता नाना प्रकारचे मार्ग दाखवणारे मार्गदर्शक आहेत. पण महाराज विचार जर मांडायला गेलो तर गुलाबराव महाराजांनी भाकीत केलेलं आहे की या जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय याच्या अगोदर झाला नाही आणि याच्या पुढे होणार नाही. याला कारण भागवत महाराज नाना प्रकारचे संप्रदाय नाना प्रकारचे संप्रदाय येतील, नाना प्रकारचे संप्रदाय जातील, नवल नाही. परंतु आतापर्यंत जेवढे जेवढे संप्रदाय झाले, जेवढे जेवढे पंथ झाले आणि ते परमार्थाचा मार्ग दाखवत असताना आज सुद्धा त्या संप्रदायामध्ये त्या पंथांमध्ये द्वैताची भावना अजून सुद्धा शिल्लक आहे. अजून सुद्धा द्वैत भावनेने संप्रदायाची
परमार्थाची मांडणी त्या त्या संप्रदायामध्ये केली जाते. पहा ना, काही संप्रदायाचा विचार करायला गेलो तर त्या त्या संप्रदायांमध्ये महिलांकरता विशेष वर्ग आहे, पुरुषांकरता वेगळा परमार्थ आहे, मॉनिटर द्या, लहान मुलांकरता वेगळा परमार्थ आहे, असं वाटलेला परमार्थ बऱ्याच संप्रदायामध्ये पाहायला मिळतोय. परंतु वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांपासून जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत आता आलेली संप्रदायाची जी सीमा आहे, या संप्रदायाचा विचार काय आहे? या रे लहान महाराज म्हणतात, या रे लहान थोर याती भलती नारी नट खट नट कोणी पण या. महाराज काय गोड आहे बघा, स्त्रिया इथंच, पुरुष इथंच, आबाल इथंच, वृद्ध इथंच, म्हातारे इथे, सगळी जण इथंच. किती एकता आहे. हा एकरूप करणारा जगाच्या पाठीवरती एक संप्रदाय वारकरी संप्रदाय. आणि या संप्रदायामध्ये नाना प्रकारचे साधू संत महात्मे होऊन गेले, ज्यांनी तुम्हाला मला मार्ग दाखवलेला आहे. या संप्रदायाचा जर विचार करायला गेलो तर या संप्रदायाचा पाया रचला ज्ञानोबारायांनी. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानोबारायांनी या संप्रदायाचा पाया रचला. एक गुरु एक शिष्य परंपरा ही संप्रदायाच्या अगोदरची आहे. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी उघडा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय सांगतात, संप्रदायाचं मूळ जर कोण असेल तर ते भगवान महादेव. नादी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला गे माय. महाराज म्हणतात ही संप्रदायाची परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत करता करता एक गुरु एक शिष्य परंपरा या जगामध्ये चालली होती. अधिकार संपन्न जो कोणी असेल त्याला परमार्थाचा मार्ग भेटायचा, तो कोणीतरी परमार्थ करायचा आणि तो कोणीतरी सिद्ध व्हायचा जो अधिकारी असायचा. करता 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 निवृत्तीनाथांपर्यंत संप्रदायाची परंपरा पोहोचली, बीज पोहोचलं. पण ते ज्ञान निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांच्या जवळ दिलं आणि ज्यावेळेला ज्ञानोबारायांना ते ज्ञान प्राप्त झालं तेव्हा ज्ञानोबारायांनी विचार केला, या जगामध्ये अंधकार पसरलेला आहे, तिमिरामध्ये आज सुद्धा हा जग आहे आणि या जगाला प्रकाशमान करण्याचं कार्य आपल्याला हातात घ्यायचंय. विठ्ठला लोपले ज्ञान जगे
साधू संतांचं कार्य जगाच्या कल्याणाकरता, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ते उद्या पाहायचं, आज फक्त नामाचं मान. त्याच्यामुळं हा जगाचं कल्याण करण्याकरता ज्ञानोबाऱ्यांनी या संप्रदायाचा पाया रचला. आपण इथं होतो आणि या संप्रदायाचा ज्ञानोबाऱ्यांनी पाया रचल्याच्या नंतर त्या संप्रदायाला मजबूत असा काम एकनाथ महाराजांच्या रूपाने प्राप्त झाला. एकनाथ खांब दिला भागवत, हे सुद्धा योगायोगाने भागवताच्या मुखातून आलंय. खांब भागवत, खांब एकनाथ महाराजांच्या रूपाने मजबूत संप्रदायाला भेटला. कारण की खांब मजबूत असेल तर घर आपोआप चांगल्या प्रकारे टिकून राहतं. वासा चांगला असला की घर मस्त राहतं. त्याच्यामुळे मजबूत असा खांब या संप्रदायाला एकनाथ महाराजांच्या रूपाने प्राप्त झाला. कारण की एकनाथ महाराजांचं कार्य खूप मोठं आहे. एकनाथ महाराजांनी या जगापर्यंत पोहोचत असताना या जगाला तत्वज्ञान न सांगता सोप्या भाषेमधून परमार्थ शिकवला. दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. किती सोपं. दादला म्हणजे नवरा, नवरा नको. आता कुठला नवरा नको, ह्याच्यामध्ये गहन तत्वज्ञान आहे. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. आता कुठला विंचू? सहज सोपी भाषा सांगितली, पण त्या सोप्या भाषेमधून गहन तत्वज्ञान एकनाथ महाराजांच्या रूपाने या जगाला प्राप्त झालं. तत्वज्ञान सांगितलं आणि या संप्रदायाच्या कळसावरती पोहोचलेले जगद्गुरु तुकाराम महाराज, तुका झाला से कळ, तुका झाला से भजन करा सावकाश. मयूर महाराज, पण भजन सावकाश कोणाला आवडत नाही. भजनाला घाई आणि भोजन सावकाश. आता बरे तुमचं सगळ्यांचं भोजन झालेलं आहे महाराज, मीच फक्त एक बाकी आहे. म्हणजे आपण भजनाला घाई करतो असं वाटतं. 9 ते 11 कीर्तन आहे. भले कीर्तन उशिरा जरी चालू झालं असलं तरी पण महाराजांनी 11च्या आत सोडावं अशी मनामध्ये इच्छा असते. आता तुमच्याकडचं मला माहित नाही, पण आमच्याकडचं सांगतो. ऑर्केस्ट्रा असतो आमच्याकडे. ऑर्केस्ट्रा असं काही हल्दी बिल्दी असली ना ऑर्केस्ट्रा असतो. आणि त्यांची 12 वाजून वेळ संपली की ते ऑर्केस्ट्रा बंद करतात. आणि बंद केल्याच्या नंतर ती खालची नाचणारे लोक उलट 10-15 हजार रुपये देतात आणि सांगतात अजून 1-2 गाणी वाजव. म्हणजे आपल्याला भजन आवडत नाही, भजनाचा कंटाळा आलेला आहे. विष विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय गोड निवासी झाला. ही अवस्था या जगाची आहे. म्हणून या जगाचं अज्ञानत्व संपवण्याकरता या जगामध्ये साधू संतांनी क्रांती केली आणि या वारकरी संप्रदायाचं निर्माण केला. विठ्ठला हे तुकाराम महाराज, या तुकोबारायांच्या अभंग संहितेमध्ये नाना प्रकारचे अभंग आहेत.
नाटाचे अभंग आहेत, मागणीपर अभंग आहेत, नामाचं महत्व सांगणारा अभंग आहे, उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे, वासुदेव आहेत, आंधळे आहेत, पांगळे आहेत, जोकी आहे, अशा नाना प्रकारच्या अभंग संहितेमध्ये नामाचं महात्म्य प्रगट करत असताना एकविध भाव ज्या अभंगामध्ये येतो, आजचा अभंग विठ्ठला विठ्ठला एक तास उरला होईनी उपवासी, नाही माझ्याकरता एक तास नाही, त्याच्यामुळे मला एक तासामध्ये जास्त प्रस्तावना न मांडता अभंगाकडे वळायचं. या जगामध्ये परमार्थाची प्राप्ती तुम्ही आम्ही केलीच पाहिजे आणि याच्याकरता भगवंताने देह दिला आहे. देवे दिला देह भजना की भोजना गोमटा, भजन करण्याकरता, देवाची प्राप्ती करण्याकरता आणि मुक्त होण्याकरता भगवंताने तुम्हा आम्हाला हा देह दिलेला आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, दिले इंद्रिय हात पाय कान, हे सगळं तुम्हा आम्हाला दिलंय कशा करता? जेणे तू जोडसी नारायण, जेणेकरून तू भगवंताची प्राप्ती करून घेशील, भगवत प्राप्ती करशील आणि मुक्त होशील, याकरता तुला हे सगळं दिलेलं आहे. परंतु याचा विसर जगामध्ये विषयामध्ये रमलेल्या, संसारामध्ये गुंतलेल्या जीवाला पडत चाललेला आहे. आणि मग संसारामध्ये गुंतलेला जीव, विषयामध्ये रमलेला जीव कुठेतरी परमार्थाला लागावा, याकरता साधू संतांनी या जीवाला परमार्थाचा मार्ग दाखवला, भक्तिपंथाचा मार्ग दाखवला, सोपं परमार्थ या जगाला दाखवून दिला. देवाची प्राप्ती करण्याकरता नाना प्रकारचे साधना या जगामध्ये आहे. वेगवेगळ्या साधनाने वेगवेगळ्या भगवंताची प्राप्ती आपल्याला करता येते. वेगवेगळी साधना करून भगवत प्राप्ती करता मोक्षापर्यंत तुम्हा आम्हाला पोचता येतं. परंतु साधू संतांनी विचार केला की या वेगवेगळ्या साधना, काही साधना सूक्ष्म, काही साधना दुस्तर, काही कठीण आहे, जे या जगाला, या जीवाला नाही कळता येणार. आताच जर युगाची जर पाहणी केली तर आता आपल्याला तेवढं तपश्चर्या नाही जमणार, तेवढी भक्ती नाही जमणार, म्हणजे तेवढ्या प्रकारे आपल्याला ते करता नाही येणार. जप तप अनुष्ठान या सगळ्या गोष्टी करण्याकरता खूप सायस करावं लागतं. परंतु सोप्या पद्धतीने या जगाने मुक्त व्हावं, परमार्थ करावा, भक्ती करावी, याकरता त्यांनी भक्तिपंथाचा मार्ग दाखवला. प्रश्न असा आहे, आजचा निवडलेला अभंग नामपर महात्म्य सांगणारा अभंग आहे आणि एकवेद भाव सांगणारा अभंग आहे. याकरता नामाचं महात्म्य, कारण की संप्रदायाची नियमावली आहे, लिखित नाही पण अलिखित नियमावली आहे. येत वडील जे जे करती, दया नाम धर्म ठेविती, ये रती अनुष्ठिती सामान्य सकळ. आमच्या वडिलांनी आतापर्यंत परमार्थ करत असताना भक्तिपंथाचा मार्ग, मी मगाशी सांगितलं, स्वीकार जरी सगळ्यांचा केला संप्रदायाने, तरी स्वीकार केल्याच्या नंतर त्यांना एक नियम सांगितला, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावे. विठ्ठल मात्रा घेण्याचा अधिकार सर्वांना आहे, खटानटांना आहे, येणाऱ्या लहान थोरांना, याते बल देणारे नरांना. पण आल्याच्या नंतर एका रेषेमध्ये, एका नियमामध्ये या लोकांनी राहिलं पाहिजे, याच्याकरता काही प्रमाण सांगितलेलं. म्हणून आमच्यापर्यंत आतापर्यंत आमच्या अगोदरची जेवढी काही परमार्थिक मंडळी आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, त्यांनी हा नियम टिकवलेला आहे. पहिला दिवस असेल तर नामाचं महात्म्य, दुसरा तिसऱ्या दिवशी साधू संतांचं महात्म्य. या विठ्ठला पहिला दिवस असेल तर नामाचं महात्म्य, दुसरा दिवस असेल, तिसरा दिवस असेल तर संतांचं महात्म्य या जगाला दाखवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. चौथ्या पाचव्या दिवशी तसा तो वक्ता स्वतंत्र असतो. तसा महाराज तो स्वतंत्र कधीच नसतो. वक्ता मूलतः स्वतंत्र कधीच नसतो, तो बांधलेला असतो. याच्याकरता ही बांधण्याची प्रथा आहे की त्या वक्त्याला कळालं पाहिजे की येथं वडील जे जे करती या नाम धर्म ठेवते. तू बांधलेला आहे आणि बांधलेला असल्या कारणाने तुला पटेल, तुला रुचेल, तुला आवडेल ते या जगाला नाही सांगायचं.
जे साधू संतांनी सांगितले ते या जगाला दिलं पाहिजे, परंपरा जतन केली पाहिजे, ही संप्रदायाची नियमावली आहे. शेवटच्या दिवशी मागणी मागायची आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या लीलांचं वर्णन केलं पाहिजे, ही संप्रदायाची नियमावली आहे. आणि म्हणून आतापर्यंतच्या सगळ्या महनीय मंडळींनी ही संप्रदायाची नियमावली जपून ठेवली, तर माझ्यासारख्या लहान बालकाने ती का तोडावी? माझ्यासारखा लहान बालक परमार्थ करत असताना काटेकोर पद्धतीने नियमाचं पालन करेल याच्यामध्ये नवल नाही. तुम्हाला सांगतो, ज्ञानोबा यांना प्रश्न विचारला, ज्ञानोबा या तुम्ही परमार्थ कसा केला? उपजताची ज्ञानी ना, ज्ञानोबा उपजताची ज्ञानी आहेत, जन्माला आल्याबरोबर त्यांच्यामध्ये ज्ञान आहे आणि अशा सिद्ध अवस्थेला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अवस्थेला पोहोचलेले ज्ञानोबा यांना प्रश्न केला, महाराज तुम्ही परमार्थ कसा करता? ज्ञानोबाने उत्तर दिलं, व्यासांचा मागोवा घेत मी मनाला वाटेल तसं परमार्थ केलं नाही, कारण की मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. मनाने जो परमार्थ करतो, स्वतःला वाटेल, स्वतःला आवडेल, स्वतःला रुचेल असा जो परमार्थ करतो, तो या भक्तिपंथामध्ये पुढे जातच नाही. मी सुद्धा जो परमार्थ केला, ज्ञानोबा सांगतात, तो परमार्थ माझ्या अगोदरच्या ज्या साधू संतांनी ऋषीवर यांनी जो मांडला तोच टिकवला. विठ्ठला वेद मार्गे मुनी चाललो, त्या रस्त्याने मी चाललोय. ज्ञानोबा सांगतात माझ्यासारख्याने का संप्रदायाचा नियम तोडावा? म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा नामाचं महत्व प्रकट करणारा अभंग आहे. मी इथं होतो, या जगामध्ये, या संप्रदायामध्ये, या धर्मामध्ये परमार्थाची प्राप्ती करण्याकरता नाना प्रकारची साधन आहे. ज्ञान साधनेने देवाची प्राप्ती करता येते, योगाने देवाची प्राप्ती करता येते, जप तप अनुष्ठान करून देवाची प्राप्ती करता येते, कर्माने देवाची प्राप्ती करता येते आणि भक्तीने सुद्धा देवाची प्राप्ती करता येते. ज्ञानाने देव प्राप्त करता येतो. पण महाराज म्हणतात ज्ञानाने जरी देव प्राप्त करता येतं, ज्ञान देव तू कैवल्यम, या कैवल्य स्थितीला प्राप्त होता येतं. गडबड अशी होते, ज्ञान प्राप्ती करण्याकरता आपण जर ज्ञानाच्या मार्गाला लागलो, कसं असतं बहुतांश वेळेला
एखाद्याला ते ज्ञान प्राप्त झालं की अभिमान निर्माण होतो. हे माझं वाक्य नाही, ज्ञानोबांचं. जोपर्यंत हरिपाठापुरतं मी तुमचं बोलत नाही, जोपर्यंत हरिपाठापुरतं पकवाज वाजवता येत असेल तेव्हा त्याला वाटतं की मला कोणीतरी दररोज पकवाजाला वाजवायला बोलवावं. मग त्याला असं कधी कधी वाटतं मला सुद्धा कोणीतरी वाजवायला द्यावं, मला सुद्धा चान्स भेटावी. कुठपर्यंत? हे फक्त हरिपाठाचे बोल येत असतात तिथपर्यंत. बाबा तुमचं कोणाचंच मी बोलत नाही, इथलं सांगायचं. एखाद्या वेळेला तो तरबेज पकवाजामध्ये झाला की नाव जरी टाकलेलं असलं पत्रिकेमध्ये तरी त्याला वाटतं की मला कोणीतरी आमंत्रण द्यायला घरी आलं पाहिजे. ही अवस्था आहे कायकांची, पण तीच अवस्था. मी माझ्यापर्यंत येणार आहे, तुमच्यापर्यंत म्हणजे असं सगळे एकेकाच एकेकाच. ज्याला स्वराचं थोडंफार ज्ञान असतं तो बोलतो महाराज आम्हाला कधी पण बरोबर न्या, आम्ही तुमच्या बरोबर कायम. तिथं कोणी नाही तिथं आम्ही कधी पण न्या आम्हाला. पण आशाला जर बरोबर नेलं तर आमचीच फजिती व्हायची. त्याच्यामुळं त्याला हौस खूप असते. पण जर त्याच्यामधलं राग रागीने कळायला लागल्या, माफी मागून बोलतोय, रस्व दीर्घ स्वर आरोह अवरोह, आता मला त्यातलं काही माहिती नाही, त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी जर जमायला लागल्या की परिणाम वेगळा होतो. आमच्यासारख्या कीर्तनकाराचं तर विचारूच नका. एक कीर्तनकाराच्या कीर्तनावर दुसरा कीर्तनकार नसतो अशी बरीच लोक बोलतात, पण आता ते बदलत चाललंय. असं म्हणतात दोन आवा, दोन जावा आणि दोन बुवा कधी एकत्र बघायला भेटत नाही. पण आता असं नाही, आता सगळीकडे इकडे एवढी सगळी मंडळी तुम्ही आहात, एक एका होणे बळी रे. म्हणजे आपल्याला ज्ञानाने ती कैवल्य स्थिती प्राप्त होण्याच्या अगोदरच अभिमान निर्माण होतो. ज्ञानोबा यांचं वाक्य आहे, नवल अहंकाराचे घोडे विशेषण लगे अज्ञानाचे पाठी, कि विशेषण लगे सज्ञानाचे पाठी. काय आहे? विशेषण लगे सज्ञानाचे पाठी नाही, विशेषण लगे अज्ञानाचे पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवे. जे स्वतःला ज्ञानी समजतात त्यांच्या मागे अभिमान हा दोन मागे लागतो. म्हणून ज्ञानाने ज्ञानदेव कैवल्य स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच तुमच्या आमच्या जीवनामध्ये अभिमान निर्माण होतो आणि परमार्थामध्ये झालेला अभिमान देव आपल्याला बाजूला करतो. भगवंताला मेरू पर्वताच्या एवढा वाटतो आणि ज्याला प्राप्त करायचा आहे तो भगवंतच तुम्हा आम्हाला दूर करून टाकतो. म्हणून जीवनामध्ये अभिमान प्राप्त होणारी गोष्ट म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानाने देव प्राप्त करता येतो. पण महाराज म्हणतात मूळता ज्ञान जरा बाजूला ठेवा. आपल्याला अभंगापर्यंत पोहोचायचं, ज्ञान बाजूला ठेवा. आतापर्यंत कितीतरी ज्ञानी कैवल्य स्थितीला आपण पोहोचलेले पाहतोय, जीवनमुक्त महात्मे आहेत. पण थोडा झालेला ज्ञान आपल्याला घातक ठरतोय. म्हणून महाराज म्हणतात तूर्त ज्ञानाच्या बाजूने तुम्ही जाऊ नका. रस्ते वेगवेगळे आहेत ना. आता इथे येण्याकरता गेगावला भरपूर रस्ते आहेत. बाबा मी विचारलं कुठून जाऊ. आमच्या भाईला पण फोन केला मी, कुठून जाऊ. तो बोलतं समृद्धीनेच जा, बरं पडेल. कारण की काही जणांनी सांगितलं या मुरबाडवरून या, कोणी सांगितलं असं, म्हणजे बरेच मार्ग सांगितले. पण का उजू वाटा चालावे तरी पायाची शिनवावे, आडराणी जावे तरी त्याची. चांगल्या रस्त्याने गेल्यावरती पण मुक्कामाला पोचणारच आहे आणि आड रस्त्याने म्हणजे शॉर्टकटच्या रस्त्याने गेल्यावरती पण मुक्कामाला पोचणारच आहे. पण शॉर्टकटच्या रस्त्याने जात असताना जर गाडी मधला पेट्रोल संपला, गाडी पंक्चर झाली की तिथं गॅरेजवाला नसतो, तिथं पेट्रोल पंप नसतो,
पण राजमार्गाने जर गेलो तर क्षणाक्षणाला काही काही टप्प्याने आपल्याला पेट्रोल पंप पाहायला भेटतात, आपल्याला पंक्चरवाला भेटतो, गॅरेजवाले भेटतात, म्हणजे आपल्याला दुरुस्ती करणारी माणसं असतात. म्हणून जात असताना आठ रस्त्याने न जाता योग्य रस्त्याने तुम्ही आम्ही गेलो पाहिजे. म्हणून ज्ञानाचा मार्ग देव प्राप्त करण्याकरता आहे, पण जरा तुम्ही बाजूला ठेवा अशी साधू संत सांगतात. बरं महाराज, योगाने देव प्राप्त करता येतो का? महाराज म्हणतो का करता येतो ना, करता येतो, पण परिस्थिती अशी आहे योगाने देव प्राप्त करता येतो, पण याच्याकरता भरपूर नियम सांगितलेले आहेत. बरं, योगी बनायचं असेल तर सगळ्यात प्रथम घरादाराचा त्याग करावा लागतो, आई वडील सोडावे लागतात, भगवी वस्त्र धारण करावी लागतात, दाढ्या मुशा वाढवाव्या लागतात, आणि तिकडं तपश्चर्या एकांतामध्ये राहून तपश्चर्या करावी लागते. कितीतरी योगी महात्मे आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. जानेवारी महिन्यामध्ये आम्ही प्रयागराजला कुंभमेळ्याला गेलेलो. एवढे योगी, कोणी 300 वर्षाचा, कोणी 250 वर्षाचा, कोणी 500 वर्षाची योगी सुद्धा आज सुद्धा आम्ही ते पाहिले. म्हणजे एवढ्या वर्ष सर्वस्वाचा त्याग करून देव प्राप्त करण्याकरता रानावनामध्ये, जंगलामध्ये, हिमालयामध्ये ते योगी राहतात, खात नाही पित नाही अशी अवस्था त्या योग्यांची आहे. पण योगाने देव प्राप्त होतो. पण ज्ञानोबा काय सांगतात? विठ्ठला योग याग वेदे येनो हेचे काय नवल आहे? जे योग साधनेमध्ये परिपूर्ण दशेला प्राप्त झालेले ज्ञानोबा आहे. तुम्हा आम्हाला परमार्थाचा मार्ग सांगत असताना हरिपाठामध्ये सांगतायत योग याग विधी ये नेनो हे सिद्धी. याच्या मागे काय लागू नका. वायाची उपाधी दंभ धर्म कशाला तुम्ही याच्या मागे लागता? ज्ञानोबारायने बोला, आपल्या सरकारी नाही बोला. म्हणजे ज्ञानोबारायने जर योगाचा मार्ग विचारला तर ज्ञानोबाराय सांगतात योगाने देव प्राप्त करता येतं. योगाची या वाटा जी निघाले का सुबटा तया दुःखाची या वाटा भागाला. दुःख बघावं लागतं योग्यांना. योग साधना आतापर्यंत एवढ्या वर्षापर्यंत केली, पण योगी यांचे ध्यानी ध्यानाला पण नाही. एवढ्या वर्ष साधना करतात तरी सुद्धा योगाच्या प्राप्तीमध्ये, देव प्राप्त करण्याकरता, भगवत प्राप्ती करण्याकरता, मोक्षाची प्राप्ती करण्याकरता निघाले साधू संत, याला देव भेटेलच याची शाश्वती नाही. नका योगाच्या वाटेला लागू. बरं महाराज,
आम्ही आता व्रत वैकल्यांचा दिवस महिना निघून गेला, मार्गशीर्ष महिना, मासाना मार्गशीर्षोहम. या महिला मंडळ तर त्या गुरुवारी ते 5-5 काय वेगवेगळे पानं, अजून ते काय काय फळं, अजून काय 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 म्हणजे किती नियम आहे तो त्याच्याकरता. गुरुवार उपास दररोज गुरुवार येत नाही का, दर आठवड्याला गुरुवार आहे, पण त्याच गुरुवारी ते गुरुवार करण्याकरता ती लक्ष्मीची प्राप्ती होण्याकरता आपण काय काय साधना करतो. आदल्या दिवशीपासून तयारीला लागतो. आता माझं झालं नाही म्हणून मला माहिती नाही, हा लागला त्याच्यामुळे त्या बऱ्याच जणांना त्याचा अनुभव आहे. हा काय आणावं लागतं, मग हे आणा ते आणा अमुक तमुक हे सगळं काय काय गोष्ट, म्हणजे ती साधना देवप्राप्ती करण्याकरता आहे. पण खटाटोप खूप मोठा आहे ना, खटाटोप खूप मोठा आहे त्याच्याकरता. म्हणून महाराज म्हणतात जप तप अनुष्ठान योग याग विधी या सगळ्यांच्या मार्गांना बाजू लावा. बरं महाराज, कर्माने आपण पहिला ज्ञानाने देव प्राप्त करता येतं, योगाने देव प्राप्त करता येतं, जप तप अनुष्ठानाने देव प्राप्त करता येतं. याच्या पुढचा विचार करायला गेलो, कर्माने देव प्राप्त करता येतो, कर्माने देव प्राप्त करता येतो. आतापर्यंतचा इतिहास असा आहे, आतापर्यंत जेवढे साधू संत झाले त्या सगळ्या साधू संतांनी त्यांचे कर्म केले आणि देवाची प्राप्ती केली. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, आवगे मिठाई भाजी, आवगे मिठाई भाजी. काय केलं सावता महाराजांनी, भाजीपाला लावला पण देव भेटला ना. माती तुडवली मोरोबा काकांनी, देव भेटला. सजन कसाया विकुलागे मांस, माळ्या सावत्यास खुरपुलागे. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनी. या पूर्ण अभंगाचा जर विचार केला महाराज, तर या पूर्ण अभंगामध्ये त्या साधू संतांनी त्या देवाला प्राप्त केलं, त्यांनी त्यांचे कर्म केले आणि देव प्राप्त झाला. आताच्या बाबतीमध्ये तुम्ही आम्ही कर्माने देव प्राप्त करायला गेलो तर करता येईल, पण कर्म खूप सूक्ष्म आहे. कर्म धर्म नवती सांग उन्हे अंगे पतन कर्म करताय. शास्त्राचा नियम आहे, ज्यावेळेला आपण पाणी सोडत असतो त्यावेळेला तो कर्म करत असताना तो पाणी किती असं आपण सगळेजण ऐकलेले बहुश्रुत मंडळी आहात. उडदाचा दाना भिजेल एवढाच पाणी असावा, जास्त कमी असला तरी सुद्धा आम्हाला कर्त्याला दोष आहे. एवढे कर्म कठीण आहेत. तुम्ही आम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, उठल्यापासून झोपेपर्यंत किती कर्म चुकीचे करतो हा ज्याचा त्यानेच विचार करावा. कर्म खूप कठीण आहे, पण साधू संतांनी त्यांचे कर्म केले, त्या कर्माने त्यांना देव प्राप्त झाला. आता बघा ना, हे सगळे मोठे सोडून द्या. जनाबाई तुम्हाला माहिती आहे, जनाबाई सेवक होती, दासी होती, आणि ती दासी असणारी जनाबाई काय करायची, काम करायची, कामवाली होती, कामवाली. नामदेव महाराजांच्या घरी सेवक म्हणून काम करायची. अधिकार काय होता, सकाळच्या वेळेला पहाटेच्या वेळेला उठायची आणि पहाटेच्या वेळेला उठल्याच्या नंतर काम करायची, दळण दळायला बसायची. कर्म काय, दळण दळणं हे त्याचं त्या जनाबाईचं कर्म आहे. पण ते दळण दळण्याकरता सुद्धा तिथं देव येत होता. पांडुरंगाला आवाज गेला पाहिजे, तो आपल्या घरी आला पाहिजे. आपला भांडताना कसा आवाज होतो, भांडताना या घरापासून शेवटच्या घरापर्यंत आपला आवाज जातो, तसा आवाज आला पाहिजे. देवाला हाक मारायची आहे. प्रपंच सासू पुन्हा
एवढे कर्म चांगले होते, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे निपावन तिन्ही लोक. त्यांचे कर्म एवढे चांगले होते की केलेले सर्व कर्म भगवंताला समर्पित असायचे आणि भगवंत त्यांना प्राप्त होत असता. आम्ही सुद्धा कर्माने देव प्राप्त करू शकतो. पण भगवद्गीतेचा 3रा अध्याय पहा. भगवद्गीतेचा 3रा अध्याय आपल्याला कर्म किती सूक्ष्म आहे ते सांगून जातो. न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यम पुरुषो श्रुते. किती कर्म सूक्ष्म आहेत हे सगळं त्या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही आम्ही ज्ञानाने जरी देव प्राप्त करता आलं तरी आपल्याला करू शकत नाही, योगाने जरी देव प्राप्त करता आलं तरी करू शकत नाही, कारण की कर्माने जरी देव प्राप्त करता आलं तरी करू शकत नाही. या सगळ्या मार्ग भगवत प्राप्ती करण्याकरता आहेत. पण महाराज म्हणतात या वाटा सूक्ष्म आणि दुस्तर आहेत. अभंगाच्या 2ऱ्या करता आहेत, भक्ती परंपरेत भगवत प्राप्ती करता आहेत. पण सूक्ष्म असणारी आणि दुस्तर असणारी वाट आम्ही तोडली. कर्माची वाट सूक्ष्म आहे आणि योगाची वाट दुस्तर आहे. म्हणून आम्ही योगाची वाट आणि सूक्ष्माची वाट तोडली. सूक्ष्म असणारी कर्माची वाट तोडून टाकली. मोडून या वाटा सूक्ष्म, मोडून या वाटा दुस्तर. दुस्तर वाट आणि सूक्ष्म वाट आम्ही तोडली. आपल्याला प्रवास करत असताना सोप्या रस्त्याने जावं वाटतं की कठीण रस्त्याने जावं वाटतं? सोप्या. आपण विचारतो, आम्ही सुद्धा आता जाताना विचारतो, भले आम्हाला वाटेल त्या मार्गाने जाऊ, पण गाववाल्यांना जाताना विचारू सोपा रस्ता कुठला आहे हो? प्रवास आमच्या मनानेच करू. तुम्हाला कशाला खोटं बोलायचं इथे? पण विचारतोच ना माणूस. आता आमच्या बाबांच्या फार्म हाऊस वरून आम्ही निघालो तर त्यांना विचारू आम्ही सोपा रस्ता कुठला आहे? आता आलोय त्याच रस्त्याने आम्ही जाणार, पण आपण विचारतो सोपा रस्ता का? कारण की सोप्या रस्त्याने जायला प्रत्येकाला आवडतं, कठीण आवडत नाही. प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आपण पहिली सोपी उत्तर लिहितो, येणारे उत्तर लिहितो, कठीण लिहित नाही, कठीणाच्या मागे लागत नाही. जाऊ दे त्या कठीण आहे सगळं, असंच असतं ना, ते सगळं कठीण आहे. त्याच्या भांगडीमध्ये कोण पडतं? सोपा असेल तर लोकांना जास्त आवडतं. म्हणून महाराजांनी सांगितलं या सूक्ष्म दुस्तर असणाऱ्या वाटा आम्ही अगोदरच मोडून काढल्या. त्याच्या मागेच नाही लागलो ना. त्याच्या मागे गेलो असतो तर फुकट येणारी लोक गुंतली असती
कारण की रस्त्याने आमच्या मागे येतील आणि येता येता आम्ही भले पोहत जाऊ, आम्हाला पोहता येत, पण सगळ्यांना कुठं पोहता येतं? सगळ्यांना पोहता येईल असं नाही. सगळ्यांना तिथून चालता येईल, सर्वांनाच पर्वत चढता येईल नाही. कोणाचे पाय दुखतात, कोणाचं काय, कोणाचं भरपूर काय काय असतं. सर्वांनाच त्या गोष्टी जमणार नाही. पण आम्ही काय केलं, सोपा केला. या सगळ्या वाटा तोडून टाकल्या, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. आम्ही त्या सगळ्या वाटा तोडल्या आणि देवाच्या जवळ राहिलो. बर महाराज, देवाच्या जवळ तुम्ही राहिले, जीवनामधलं दुःख गेलं, आनंदाची डोही आनंद तरक ही तुमची अवस्था आम्ही पाहिली, जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाली. अनेक अडचणी आज येऊन सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जीवनामध्ये दुःख तुमच्या चेहऱ्यावरती अनुभवायला आम्हाला भेटलं नाही. मग त्यावेळेला काही माणसं तुकाराम महाराजांच्या जवळ गेली आणि मग तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्ही तर सांगितलं या सगळ्या वाटा आम्ही बाजूला मोडून टाकलेल्या, हे सगळं काही करत नाही. मग हे सगळं काही करत नसताना तुम्ही एवढी भगवंताची प्राप्ती होऊन एवढ्या आनंदामध्ये डोलता, एवढे सुखरूप झाले, याला तुम्हाला कारण काय? असं काय केलं की हे तुम्हाला प्राप्त झालं? असा प्रश्न ज्या वेळेला विचारला तेव्हा तुकोबाराने उत्तर दिलं अभंगाच्या. एक गावे आम्ही विठोबाचे नाव, अनेकापे काम नाही आता. आता हा शब्द वर्तमान वाचक आहे. याच्या अगोदर सगळं काही केलं, पण आता बस आता नाही आम्ही कोणाला भेट, असं बोलतो ना माणूस. असं बोलतो ना कधी कधी माणूस, जाम तुमचा सण केला पण आता या. आता का? कारण की आपली एखादी बाजू मजबूत असेल ना, आता आम्ही कोणचे बापासला पण घाबरत नाही. आमची भाषा बापास. आता हा शब्द वर्तमान काळ. याच्या अगोदर केला असेल तुमचा सगळा सण, पण आता या दाखवा, असाच असतं ना. आता हा शब्द वर्तमान वाचक आहे.
आता नाही, त्याच्या अगोदर काही असेल, पण आता आम्ही फक्त भगवंताचं नाम गायलं. अगोदर आज्ञाने होतो तेव्हा जो जो आम्हाला सांगायचं तसं आम्ही करत होतो ना. तसंच असतं ना. बरीच जण या भक्ताजवळ नाही तर त्या भक्ताजवळ, इकडं नाही तर तिकडं, इकडं नाही फरक पडला की त्याच्याजवळ, तिथून नाही फरक पडला. संप्रदाय बदलणारी माणसं पाहिली मी. आता मी नावं नाही घेत, पण अशी बरीचशी माणसं मी पाहिली संप्रदाय सुद्धा बदलतात. इथं नाही फरक पडला की तिथं, तिथं नाही फरक पडला की इकडं, 2 महिने यादीचं 2 महिने त्याच्याकडं. गुरु बदलणारी माणसं पाहिली. जाऊन देते, आमची काही बाबाला काही समजच नाही. हो, अशी अवस्था आहे. अज्ञान नाही. आणि अज्ञान असल्या कारणाने अगोदर आम्ही काही लोकांनी सांगितलं ते केलं, पण आता जाणकार झाल्यानंतर पहिले आपण बोलतो बघा, पहिले काय केलं असेल माहित नाही, पण आता आम्ही जरा सुधारलो. पहिले रास खाला, बरोबर का? हा, म्हणजे अशी भाषा समजली पाहिजे. पण आता ते त्यांच्या बरोबर जायला लागलो ना, तेव्हापासून सुधारलो. म्हणजे आता आता हा शब्द वर्तमान काळ बाबा, वर्तमान काळामध्ये. पहिले दररोज गटरान पडायचो, पण आता माझी भाषा तुम्ही समजा, मला आता या शब्दात सांगायचंय. पण आता आम्हाला थोडंफार कळायला लागलं. बरेच जण आमच्या बरोबर सुद्धा आहेत. आम्हाला कधी कधी सांगतात, महाराज नका विसरू पहिलेचा. पण आता आम्ही ठीक आहोत. आता आम्ही दुसरं काहीच नाही करत. का काहीच करत नाही? कारण की आम्हाला रामबाण इलाज भेटलेला आहे. इथं कोणी फार्मसिस्ट आहे का? फार्मासिस्ट नाही का? ठीक आहे, आहेत का? एक मी माझी आवडता गोष्ट सांगत असतो. आम्ही पंढरपूरच्या वारीमध्ये चालत असताना, भाऊजी पंढरपूरच्या वारीमध्ये चालत होतो आणि पुण्यापासून नंतर जेजुरीच्या नंतर लोणंदपासून खूप ऊन लागतं. लोणंदच्या पुढं, जेजुरीच्या पुढं सूर्यदादा खूप ऊन असतं, खूप कडक ऊन. एक आमच्या मधला मित्र वारीमध्ये चालणारा वारकरी आजारी पडला. त्याला ताप आलं, कणकणी झाली, म्हणजे असं सगळं काय त्याला झालं, सर्दी खोकला सगळं एकदम. 2.5 दिवसाचा मुक्काम लोणंदला, बरोबर ना भागवत महाराज? आणि त्याच्यानंतर त्याला मी म्हटलं, चला एक काम करू, डॉक्टरकडे नाही पण मेडिकलवाल्याजवळ तरी जाऊ. मेडिकलवाल्याने गोळ्या दिल्या, बरं वाटलं तर ठीक आहे, तर पुढच्या दिवशी आपण डॉक्टरकडे जाऊ. पण अगोदर कमी पैशात भागून घ्या, कारण वारी करणारी माणसं आपण. आम्ही कमी पैशातच भागून घेतो. समजतेवाले पैसे काम आहे. ठीक आहे, नंतर बोलू आपण. कमी पैशामध्ये भागून घेऊ म्हटलं, काय असेल, वारीला चालणारी माणसं कुठं काय जास्त पैसे बरोबर घेतून जातं, काय नाही. त्याला मेडिकलवाल्याकडे गेलो. 2 मेडिकलमध्ये माणसं होती. एक अनुभववाला होता आणि एक नवीनच होता, पास झालेला नवीनच होता. आता योगाने मी नवीनवाल्याजवळच गेलो आणि त्या नवीनवाल्याजवळ गेल्याच्या नंतर त्याला सांगितलं, हे बाबा, हा आमचा वारकरी आहे, त्याला ताप येतोय, त्याला सर्दी झालंय, त्याचं अंग दुखतंय, खोकला झालाय, सगळं झालंय, त्याला गोळ्या दे ना बाबा. आता तो नवीन होता, त्याच्यामुळं त्याने काय केलं, तापा करता वेगळी गोळी, सर्दीची वेगळी गोळी, डोके दुखायला वेगळी गोळी आणि अंग दुखण्याकरता वेगळी गोळी, अशा 4-5 गोळ्या त्यांनी दिल्या. आणि दिल्याच्या नंतर मला प्रश्न पडला, अरे एवढ्या गोळ्या खाण्यापेक्षा नाही खाल्ल्याच बरं आहे. मी सहज त्या अनुभवी माणसाला हाक मारली, माऊली इकडे यावं, हा आमचा पेशंट आहे, याला ताप पण आलाय, सर्दी पण होतोय, खोकला पण झालाय, अंग पण दुखतोय, त्याला एक गोळी द्या ना. तो अनुभव होता म्हणून त्याने या सगळ्या गोळ्या बाजूला काढल्या आणि एकच गोळी दिली. आता ती कुठली गोळी त्याची ऍडव्हर्टाईज मी करत नाही. नाही तर तुम्ही सांगाल महाराजांना काय पाकिट बिकीट पोटला असेल, ऍडव्हर्टाईज असं काहीच नाही. एक गोळी त्याने दिली आणि त्या एका गोळीने
त्याचं दुसऱ्या दिवशी ताप पण गेलं, सर्दी पण थांबली, खोकला पण थांबला आणि अंगदुखी सुद्धा थांबली. म्हणजे गोळी एकच आहे, पण त्या एका गोळीचा असर सगळ्यावरती पडला. तसं नाम एक आहे, पण त्या एका नामाचा असर सगळ्यांवरती आहे. काय काय झालं? 10 मिनिटं राहिली. काय काय झालं? नामामुळे आमचं पाप गेलं, नामामुळे आम्हाला पुण्य प्राप्त झालं, नामामुळे ज्ञानाची प्राप्ती झाली, नामामुळे मोक्षाची प्राप्ती झाली. या सगळ्या गोष्टी एक नामामुळे आम्हाला प्राप्त झाल्या. काय झालं? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची पाप घालवण्याकरता वेगळी खटाटोप करावं लागला असता, पण आम्ही नामस्मरणच केलं आणि त्या नामामुळं आमचं पाप सुद्धा गेलं. पुढं काय झालं महाराज? फटाफट जातो आता. पुढं काय झालं महाराज? काय नाही, नामस्मरण केलं आणि काय प्राप्त झालं? पुण्याची गणना कोण? नामस्मरणच केलं. पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा. नामस्मरणच केलं, पण काय प्राप्त झालं? ज्ञानाची प्राप्ती झाली. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. नामस्मरणच केलं. नामस्मरणाने काय झाले? जगाला बुडवणारी खाणारी माया, या माया जाळापासून आम्ही तुटलं, पूर्ण प्राप्त झालो. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूल विलया. नामस्मरणच केलं. महाराज म्हणतात आम्हाला काय प्राप्त झालं? चारही मुक्त्या नामानेच प्राप्त झाल्या. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुत ग्रंथी बोली गेले. या सगळ्या गोष्टी एका आम्हाला विठ्ठल नामाने प्राप्त झाल्या. त्याच्यामुळं एक गावे आम्ही विठोबाचे नाम आले कापे काम नाही आता. म्हणून आम्हाला दुसरं तिसरं काही करायची आवश्यकता लागली नाही. विठोबा रघुमाई एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही. आम्हाला आता दुसरं काही करायची आवश्यकता राहिली नाही. ज्या ज्या गोष्टी करण्याकरता वेगवेगळ्या साधना प्राप्त कराव्या लागतात, वेगवेगळ्या साधनाने त्या गोष्टी प्राप्त होतात. त्या सगळ्या गोष्टी आम्हाला फक्त विठोबाचं नामस्मरण केल्यावरती प्राप्त झाल्या. म्हणून आम्हाला दुसरं काही करावं लागलं नाही. म्हणून आम्ही काय केलं? त्या नामस्मरणावरती जोर मारला आणि या जगामध्ये फक्त नामच पिटलं. विठ्ठला या जगामध्ये साधू संतांनी काय केलं? सर्वात जास्त
या जगाला नामाशी प्रवृत्त व्हायला सांगितलं. जो नामस्मरण घेत नसेल त्याला सांगितलं नामासी विन्मुख तो नर पापिया. जो देवाचं नामस्मरण करणार आहे तो या जगामधला पापी नर आहे. आणि जो देवाचं नामस्मरण करेल त्याच्या एवढा पुण्यवान दुसरं कोणी या जगामध्ये नाही. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. म्हणजे अशा नाना प्रकारच्या अभंगाच्या माध्यमातून साधू संतांनी अज्ञानी जीवाला, विषयामध्ये रमलेल्या समाजाला, संसारामध्ये गुंतलेल्या समाजाला सर्वात जास्त नामधारक होण्याकरता अट्टास केला. त्यांनी अगोदर सांगितलं आम्ही सुद्धा नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक आहोत. हो आम्ही नामाचे धारक असल्या कारण तुम्हाला सांगू शकतो, आमच्या जवळ जे आहे ते तुम्हाला आम्ही देऊ शकतो. नसेल त्या गोष्टी देता येत नाही. त्याच्या अगोदर आम्ही ते घेतलं आणि ते घेतल्यानंतर ते जगामध्ये भेटलं. विठ्ठला भक्तीचा दुसरं काही केलं नाही. योग सांगितलं नाही, जप सांगितलं नाही, तप सांगितलं नाही, अनुष्ठान सांगितलं नाही, कर्म सांगितलं नाही. हे सगळं बाजूला ठेवलं आणि या जगामध्ये फक्त भक्ती पंथाचा डांगोरा पिटला. म्हणून आम्ही काय केलं, आम्हाला आलेला अनुभव सांगितला. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म, मोडून या वाटा दुस्तर. सूक्ष्म आणि दुस्तर असणारी वाट आम्ही मोडून टाकली आणि आम्ही या जगामध्ये राज्य बाहेर केलं, राज्य केलं. बरं महाराज हे सगळं करत असताना ते तुम्ही नाम कसं घेतलं? महाराजांनी सांगितलं लावणी मृदंग श्रुती ताल घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. आवडीने आम्ही ब्रह्मरसाचे सेवन केलं. कशामुळं? मृदंग लावलं, श्रुती आणि टाळ या सगळ्याने आम्ही ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घेतली. महाराज म्हणतायत समाधीचे सुख सांडा हो वाळुनी, सांडा हो वाळुनी. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, ब्रह्मरस समाधीचे सुख सांडा हो वाळुनी, सांडा हो वाळुनी. हे सगळं बाजूला टाकलं. कीर्तनामध्ये एवढी आनंदता आहे, कीर्तनामध्ये एवढा रम्यता आहे की ज्ञानोबा जरी समाधीमध्ये असले तरी कीर्तन करतात. हृदय धरून या ध्यान बाबा बाळचंदो. समाधी बैसले निर्वाण बाबा बाळचंदो. कथा कीर्तन करे तो बाळचंद
नामाचा घेतला असेल, नामाचा छंद घेतल्यामुळे माझी मज झाली अनावर वाचा. हे नामस्मरण केलं आणि ते नामस्मरण सुद्धा आवडीने केलं. लावणी मृदंग श्रुतिताल घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, हे सगळं तुम्ही नामाने केलं. बरं महाराज, मग त्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर हे नामस्मरण केलं तर काय घडलं, याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे. महाराज म्हणतात हे नामस्मरण केल्याच्या नंतर काय घडलं, महापातकी जरी असले तरी ते महापातकी जीवनमुक्त होतात. ही अवस्था नामाची आहे. खोलियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आली. किती पापी होता, किती दुराचारी होता. बरं, कोणाकोणाचा नामाने उद्धार झाला? महापातकी असणारा वाल्या खोली, महापातकी असणारा आजामेळ. कितीतरी जणांचे उदाहरण आहे. महाराज म्हणतात नाम चांगले चांगले माझे कंठी राव. नाम चांगले चांगले किती जरी करत बसलो तरी सुद्धा कमी पडेल एवढं नामाचं महात्म्य. तुम्ही सगळी जण जेवलेली आहे. माझा जर विचार करा, मी अजून बाकी आहे आणि इथून एवढा प्रवास करून घरी जायचं आणि सकाळी लवकरच पंढरपूरला निघायचं. हा, त्याच्यामुळे महाराज म्हणतात कपी कुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. राक्षसांना सुद्धा मुक्त करणारा नामाचं महात्म्य. म्हणून महाराज म्हणतात कोण कोण महापातके पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे. जीवनमुक्त अवस्था त्यांना प्राप्त होते. असं हे नामाचं महात्म्य आहे. असं आता किती जरी सांगितलं, केवढं जरी रमून सांगितलं तरी सुद्धा संपणार न संपणार असं भगवंताच्या नामाचं महत्व आहे. मला जमेल यथामती यथावकाश सद्गुरुनाथांनी जशी बुद्धी दिली तसं करण्याचा प्रयत्न केला. माझ्या समोर बसलेले माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. परिसरातील कीर्तनकार प्रवचनकार वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि अशा सगळ्यांच्या समोर माझ्यासारख्या लहान बालकाने काय कीर्तन करायचं, काही येत नाही मला. हो, काय शिकलेलो नाही, काय कुठं अभ्यास केले नाही आणि स्वराचं ज्ञान तर अजिबात नाही. आणि अशा प्रकारचा एक लहान असणारा सेवक सद्गुरू सावळाराम बाबांच्या कृपा आशीर्वादाने, सद्गुरू जोग महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ही सेवा माझ्या जीवनामध्ये घडत आहे. अशीच सेवा माझ्या जीवनामध्ये घडत राहावी. तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद मला प्राप्त व्हावा अशी फक्त एक प्रार्थना करतो. आणि एक चिठ्ठी आलेली, आता ती तुम्ही सांगितलं तर पूर्ण होईल. चिठ्ठीमध्ये सांगितलंय महाराज पिंगळा बोला, पिंगळा. ते सांगितलंय चिठ्ठीमध्ये महाराज पिंगळा बोला. आता खरं म्हणजे बघायला जर गेलो तर पिंगळा बोलायचं असेल तर 50,000 रुपये लागतात. 50,000 नाही का? म्हणून हे जरी नाही का मग दुसरा येईल. हे जरी नाही
असो, अशा प्रकारे तुम्ही सगळेजण माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तुम्ही संत माझी आकडा मिठीचा कराल बहुवडा, तुम्हा माने एवढा होईन मी. आदरणीय सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आता आपली सर्वांची कोणाची ओळख नाहीये, त्याच्यामुळे सगळ्यांच्या विषयी मनामध्ये प्रेमभाव व्यक्त करतो, कोणाचंच नाव घेत नाही, कारण की अजून माझं झालंच नाही तर नाव घ्यायचं नंतर बघू वेळ येईल तेव्हा. त्याच्यामुळं फक्त एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकापेका नाही. आता दुसरं काही करायचं नाही. आजपासून उरले ते हरी तुम्हा समर्पण. जेवढा काळ राहिलेला आहे तो भगवत भक्तीमध्ये घालून भगवंताच्या प्राप्ती करता ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्ती पांडुरंगा झुरत असो. कधीतरी भगवंताने आपल्याला दर्शन द्यावं, कधीतरी भगवंताची प्राप्ती आपल्याला व्हावी, याकरता भगवत प्राप्ती करता तळमळतेने अट्टहास करा. तो एक दिवशी भेटल्याशिवाय राहणार नाही. असा हा करुणा वरुणालय पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण जीवनामध्ये जसं जमेल जेव्हा जमेल असाल ते करा.
जेथे तेथे जसं येईल तसं नामस्मरण करा. उपस्थित तुम्ही सगळी जन मंडळी सर्वांच्या विषयी भाव व्यक्त करतो. ग्रामस्थ मंडळ गेगाव परिसरातील सर्व आदरणीय महनीय मंडळी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व वारकरी सगळ्यांच्या विषयी प्रेमभाव व्यक्त करतो. आमचे विठ्ठल दादा, तुम्ही सगळेजण नाही का दादा, आपण सगळेजण आलो होतो, भेटलो होतो. तुम्ही पुन्हा माझ्या आता वडील वारले माझे 10-15-20 दिवस झाले आणि आता वडील वारले 13वा झाला आणि 4-5 दिवसांनी सेवा मला ते सगळेजण आले होते घरी. तर तुम्ही सगळीजण मंडळी सर्वांच्या विषयी मनामध्ये प्रेमभाव व्यक्त करतो. आमचे गुरुवी बाबा, आपण सगळी मंडळी सगळ्यांच्या विषयी माझ्याबरोबर आलेली ही सगळी माझ्यावरती प्रेम करणारी मंडळी सर्वांच्या विषयी पुन्हा एकदा मनामध्ये प्रेमभाव व्यक्त करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझे पांडुरंगा. ज्ञानेश्वर